शांताराम काका आलेच नाही. पोरी हो, ते आपल्या कामासाठी इथपर्यंत येत आहे. नाही तर त्याला अर्ज भरा लागते का? आपण त्याच्या पाठीवर कामाला जातो म्हणून ते आपल्यापर्यंत इथपर्यंत येत आहे आपली मदत करायला. येईलच आता. हो माय, असा कोणताच कष्टकार नाही का मजुराची मदत करा म्हणून. शांताराम काका तरी इथपर्यंत येत आहे. नाही बाई, तू गलत सोचत आहे, विचार करत आहे. असे बरेच कष्टकार आहे, मजुराची मदत करते, प्रामाणिकपणानं राहते, प्रामाणिकपणानं मदत करते. त्यांची ओळखी आहे, त्यांना हमेशा पटवाऱ्यासोबत काम पडते म्हणून त्याला आपण इथं आणलं. चला बा, आपलं काम लवकर होईल, त्याच्या उद्या निघाले आपण लवकर जाऊ. पण बाबा आज काम झालं पाहिजे एकतरी, नाही तर याच्यात मग आपल्याला 8-10 दिवस लागा लागेल. माघरचा बेवडा तर म्हणे काही नको जाऊ, ते म्हणे माणसाला देत नाही, बायाला योजना देते. त्याची लायकी त्याला समजायला पाहिजे. आपल्या हातानंच पत्ता गमावते तर मग तर बाहेर पुढे याच लागेल. सरकारी बाहेरच प्रोत्साहन करून राहिलं. हो काकू, गटातही बाहेरच प्राधान्य आहे, माणसाला देतही नाही, फक्त सही मारायच्या कामाची आहे माणसं. खूपच वेळ केला ना बाबा शांताराम काका. हो, वेळ झाला आता. द्या तुमचे कागदपत्र, द्या माझ्याकडे. काका काही कागदपत्र करायला सह्या द्या मारायला, मग पैसे द्या लागते का? पैसे काही नाही द्या लागत, तसे पैसे द्या नाही लागत. मी असलो तर पैसे घेत बी नाही माझ्यापासून. मी बसा बाहेर, मी जातो ऑफिसात. लवकर सह्या मारून घेऊन येतो, कागदपत्र ओके करून. लवकर येता बाबा, आम्ही काही भाकर पाणी आणलं नाही सांग. आणि आता कसं शहरात म्हणल्यावर आम्हाला काय वाटत नाही. बरसाच्या टाईमला बाहेरचं खाल्लं नाही पाहिजे, तब्येत बिघडते, उघडं वागडं राहते, माशा बसते, म्हणून बरसाच्या टाईमला बाहेरचं खाल्लं नाही पाहिजे, घरचंच खायचं. पार्लेजी बिस्किट हे ते खाल्लं चालते ना काका? हो, पार्लेजी बिस्किट चालते, चाय पिलात चालते, कोणता चायला गरम केला जाते ना, म्हणून चहा चालते, चहा पार्लेजी बिस्किट खाता येते. तर तुमचा खायचा विचार झाला असेल तर मी जातो आता पुढं, तुम्ही बसा इथं वाटपात. का पटवारी साहेब, एवढं मोठे कागदपत्र काही करणं, हे सह्या मारणं होईन आपल्याकडून, तपासणं, सह्या करणं, एका बोलावणं. आता करायला लागलं नसेल बा, शासनाची योजना आहे तर करशील, नाही तर सांगशील कोणाला. पगार कसा घेतो फुकटचा? हां, पगार घ्यायची बाबतीत नाही वाटत, कमी आहे. आता करशील, नाही तर सांगशील कोणाला. माबंपुरेले आज काय 7 वाजता तिथं आलो तरी कालचा गट्टा हे शिल्लक आहे. आता हे गट्टा खलास होईपर्यंत नवीन कोणी येऊ देऊ नको. ओळखी पाळखीचे आले तर घे. माझ्या कागद लवकर करावा, आम्हाला उशीर नाही झाला पाहिजे. काय म्हणतो, कागद लवकर करावा. तिला मावावरात पेरायला बोलावलं होतं, ते 4 दिवसानं आला राजा. पेरण्याचा सीझनच आहे ना तसा. तुमच्या आंधीचे लोक लाईनीत नव्हती का म्हणून काय मग लोक लाईनीत आहे ना बाहेर, त्याचंही करायला लागलं ना मला. तू एक टेस्ट आहे, कोणाकोणाचं करता त्याने चपराशी नाही का? हां, गडी नाही का? सगळं तपासते ते, सही मी मारतो. हो पटवारी साहेब, हे गट्टा अर्धा तपासला, अर्धा तपासाचा आहे. न्यू का तपासाले? काय तपासता, मारा ना धडा सह्या. नाही रे बा, तपासात लागतेस कोणापाशी किती जमीन आहे, काय आहे, कोणाचं उत्पन्न किती लिहावं. तुमच्याकडे 5 गाव आहे, मग 5 गावाची तुम्हाला माहिती आहे का पुरी? पटवारी साहेब पगार काय किती मग? माहितीचाच पगार भेटते ना, डोक्याचा पगार आहे. नाही तर नाही शेण काढायला नसते गेले. झाले का आपली कागदपत्र? द्या ना लवकर त्यांच्यापाशी. देतो माय फुलंदेवी, देतो ना. तुला तर लयच गडबड, घरी गडबड, झोपाची गडबड, स्वयंपाक करायची गडबड. झाला स्वयंपाक का जेवा मला उद्या कामाला जावं लागते. झोपा हे तुमच्या मोकळे थोडी आहे आम्ही. आम्हाला तर कामा. मी तुम्हाला पुढच्या जन्मी मी माणसाचा जन्म घेतो बाबा, बायकोचा जन्म नको. सगळ्या बायानं जर माणसाचा जन्म घेतला तर माणसाला बायकोचा जन्म घ्यायला लागेल. तसं तर होणारच आहे. मग माणसं कुठून आणून, बाया कुठून आणून? का पटवारी साहेब, अशी काही योजना नाही का जे आजकाल पोरायले म्हणजे पुऱ्या भेटूनच नाही राहिल्या? अशी काही योजना काढा ना, गेले बा बायका नाही त्याला बायका भेटून. अबे हो, बायका तर सगळ्यालाच भेटते, पण पुरा दिवस तुम्ही दारू जमावता ना. लग्नात होय का पे दारू, कोण्या टीव्हीवर होय का पे दारू. या दारूतनी तुम्ही लंबे होऊन राहिले ना. हां, ते विचार न करत पहिले आपली स्वतःच बदनामी करून देतात, मग म्हणता पण बायका भेटत नाही का? पहिले पद्धतशीर राहिलं तर बायका भेटत नाही का? म्हणून तर सारी योजना हे ते सर्व बायालाच भेटत आहे. माणसं गेले लावत. माणसानं आपली प्रतिष्ठा स्वतःच गमावली आहे, त्याला कारणीभूत दुसरं कोणीच नाही. काय म्हणता शांताराम भाऊ, तुम्हाला बी फॉर्म भरायचा आहे का? 20 एकर जमीन आहे ना? हो, या मजुरापेक्षा तर या लोकांना जास्त जरूरत आहे, कास्तकार लोकायले. वरून म्हणते आता 1500 रुपये भेटले ते एका कामाला येईन का, असेही म्हणते. वरून 15 रुपयाचं राशन भेटते, तेच तर यायला चालते. सरकार म्हणते यायले फुकटचं अनाज देते, ऐदी बनवून राहिलं. चला झाले असेल तर घ्यावर आपले कागदपत्र. चला इथं फुकटचे तुम्ही जास्त हजामता करून राहिले. हजामता करायला का? नाही इथं वस्त्र आणि साबण आणली का? शिल्लकचं काय बोलता? साऱ्या गावातच माहीत आहे मी शिल्लक बोलणार आहे म्हणून शिल्लक बोलतो. आपापलं पात्र तर सादर करावंच लागेल. पाहिजे पात्र सादर करता इथं संडास नको करू. नाही हो, संडास थोडी 2 दिवस झाले जेवलो नाही मी. सकाळी जेवले तर कोण भूत होय का? बोला शांताराम भाऊ, काय काम काढलं तुम्ही? हे लाडली कोणी योजनेचं काम आहे ना, तर मग मजूर आहे ना मावावर. तरी म्हणे चला बाबा, मला काही समजत नाही, आम्हाला म्हणे तुम्ही करून द्या म्हणे तुमच्या ओळखीनं. म्हणून मी आलो त्याचे कागदपत्र करायला. आता त्याला बोलावं लागेल. इथं कसं आहे, माणुसकीच्या खातीर करावं लागते. मजूर मावावरात राहते, वर्षभर आपल्या इकडे कामाला राहते, आपल्याला त्याचं काम थोडंसं करावं लागेल ना. हो, मग तुम्हाला तर सरपंच पदाला उभं राहायला पुरते. आपला गावचा सरपंच गावात झोपा काढून राहिले आणि तुम्ही इथं मजुराचं काम करून द्यायला आले. खरंच तुम्हाला माना लागेल, प्रणाम आहे तुम्हाला. आपल्याला तर सुसून नाही राहिलं. कुठे सरपंचाच्या पदाला उभं राहतं बाबा, कुठे खिशाला करून लावून देतं. कोणाला विनंती पाडल्याशिवाय थोडी वोटिंग देते. बसा भेटू मग पटवारी साहेब उद्या. झालं आमचं काम. हे अगाऊ ढोबर होतं ना, म्हणून याला पहिले काढून दिलं. नाही तर म्हणत होता एवढा मोठा गट्टा आहे आणि तुम्ही त्या शांताराम भाऊचं काम करत आहे पहिले. हो, तिला एक खडतूस आहे, साऱ्या गावात फिरत होता मग ते. बोला ना मग यायच्या बाया पण कोणत्या आहेत? त्या बाया असते का बे? मजूर येते, एकच बायको असते. आपलं मजूर कसं प्रामाणिक आहे, इमानदार मजूर आहे, म्हणून त्याच्यासाठी इथपर्यंत येणं आहे. एक कार्टून गेलं तर एक कार्टून आलं. हा, हे 2 नमुनेच आहे बाबा. एक गेला का दुसरा नमुना हजर. दोन्ही नमुने मामागत राहते.
तुमच्या मागं नाही राहू, तुम्ही कोणाच्या मागं राहू? माता विचार तुम्हाला सरपंच पदाला उभं करायचं आहे. मला उभं करा लावा सुना मला, करा मला बरबाद होत असते का हो? लोक कमाई करासाठी सरपंच पदासाठी उभे राहते. आणि थोडासा खर्च तर करायला लागेल. जसं वावर करता तुम्ही तर पहिले खर्च करताना मग उत्पन्न घेता, तसंच ते. आणा बरं शांताराम भाऊ, कोणकोणत्या बाया होईल? 4-5 बाया, अजून 3 बाया याच्या याचे कागदपत्र धड करा, सह्या मारून द्या. 35,000 17,000च्या अंदर उत्पन्न लिहा लवकर आम्हाला जाऊ द्या. उद्या बाया कामाचे आहे तुमच्या गॅरंटीवर. हो, माझी 100% गॅरंटी. माय मजूर होय, प्रामाणिक मजूर आहे मावाला. वाटले शांताराम भाऊ चाले फॉर्म भराले देवाने इतकं दिलं ना, काय पाहिजे? थोड्याशा लालूच करावं नाही. काय शांताराम भाऊ, तुम्ही प्रामाणिक आहे आम्हाला माहिती आहे, पण कसं आहे बाकीच्या लोकांचे पहिले तुम्हाला धरून द्या लागते. याला योजनेची पुरी माहिती देऊन द्या. का पटवारी साहेब, मग हे उत्पन्नाचा दाखला नसला जमत नाही का? उत्पन्नाचा दाखला नसला तर राशन कार्ड राहते का नाही, पिवळं केसरी ते जोडता येते. आणि डोमेस्टिक सर्टिफिकेट म्हणते ते, मग साठी 15 वर्ष आधीचा पुरावा कोणता चालते. तुमचं निवडणूक ओळखपत्र 15 वर्ष आधीचं असलं ते, 15 वर्ष आधीचं राशन कार्ड 15 वर्ष आधीचं, किंवा जन्माचा दाखला, शाळेची टीसी असं चालते. आता डोमेस्टिक कार्डाची काही जरूरत नाही तुम्हाला. मग हे फॉर्म भरायचे कुठे? फॉर्म तुम्हाला अंगणवाडी सेविकापाशी किंवा ग्रामपंचायतमध्ये ऑनलाईन भरता येते. पण ऑनलाईन भरल्यावर अंगणवाडी सेविकापाशी तुमचा फॉर्म जमा करावा लागते. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने माहिती देत आहात, त्याच्याबद्दल धन्यवाद. काय करता, माझं कामच आहे ते चांगली माहिती देणं. तुमचं सर्व तपशील लिहून घेतो आणि तुम्हाला उत्पन्नाचे दाखले देऊन देतो. आता फक्त उत्पन्नाचे दाखले घेऊन जा, तहसीलमध्ये टाका आणि नंतर तहसीलदाराच्या सहीनं ते भेटून जाईल. चला मित्र हो, या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. नुसते व्हिडिओज नका पाहू, सबस्क्राईब करत जा, जेणेकरून आम्ही नवीन व्हिडिओ बनवण्याची उत्कृष्टता निर्माण होते. आणि तुम्ही सबस्क्राईब केलं का नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आम्ही व्हिडिओ अपलोड केला का. हो मित्र हो, घंटीच्या बटनला दाबून सबस्क्राईब करा.